राज्यातील विधानसभा निवडणुकांच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांच्या नेतृत्वातील 14 जणांचं पथक मुंबईत आलंय। थोड्या वेळापूर्वीच केंद्रीय निवडणूक आयोगानं सर्व पक्षातील प्रमुख नेत्यांसोबत एक बैठक घेतली आहे। या बैठकीत राज्यात एका टप्प्यात निवडणुका घ्या अशी मागणी सगळ्या राजकीय पक्षांनी केली आहे। तर निवडणूक आयोगानं आयोजित केलेल्या सर्वपक्षीय बैठकीत शिवसेनेच्या वतीनं राहुल शेवाळे यांनी सहभाग घेतला होता। आम्ही निवडणूक आयोगासमोर आमची भूमिका मांडल्याचं शेवाळेंनी सांगितलंय। शिवाय ज्येष्ठ आणि वयोवृद्ध मतदारांना सुविधा द्यावी अशी मागणी देखील त्यांनी आयोगाकडे केली आहे। शिवाय उमेदवाराचा निवडणूक खर्च मर्यादा 20 लाख वाढवावी अशीही मागणी त्यांनी केली आहे। निवडणुकांमध्ये मतदार हा सगळ्यात महत्त्वाचा घटक असतो आणि त्या मतदाराला सोयी सुविधा मतदान केंद्रावर त्यांनी येण्यापासून तिथे मतदान करण्यापर्यंत त्याला एक ईज मिळावं अशा प्रकारचं जे वातावरण तयार करायला लागतं। मुळात त्या गोष्टीकडेच संपूर्ण दुर्लक्ष होतं म्हणा किंवा काही ठिकाणी मोठमोठ्या रांगा, असं डोक्यावर येणारं ऊन, तिथे कुठलीच मतदान केंद्रावर कसल्याच प्रकारची सोय नाही आणून की बाबा अशा रीतीने हे करणं यामागे कुठेतरी काय वेगळा हेतू आहे की काय? सत्ताधाऱ्यांना नको आहे, इथे डिलेइंग टॅक्टिक्स होत आहेत, मतदान थंड होणे, काय काय ऑब्जेक्शन्स आतमध्ये मतदान केंद्रांवर ज्या गोष्टींवर घ्यायला नको, एकदा आधार कार्ड आणि बाकीच्या गोष्टीची तरतूद जी त्या गोष्टी पडताळून पाहिल्यानंतर की या गोष्टी नको असलेल्या याच्यावर बराच परिणाम झालेला आपल्याला दिसून आला। ही गोष्ट त्यांच्या समोर आपण मांडली। तर निवडणूक खर्च 20 लाख रुपयांनी वाढवावा अशी मागणी देखील शिंदे गटाकडून करण्यात आली आहे। निवडणूक आयोगाकडे ही मागणी करण्यात आली आहे, पाहूया। आज इलेक्शन कमिशनने सर्व राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींना विधानसभेच्या निवडणुकीसंदर्भातल्या सूचना देण्यासंदर्भात बैठक आयोजित करण्यात आली होती। शिवसेनेच्या वतीने आम्ही सर्वप्रथम हीच मागणी केली की लोकसभा निवडणुकीच्या वेळी मतदारांना जो त्रास झाला तो त्रास इन्फ्रास्ट्रक्चर रिलेटेड, फॅसिलिटी रिलेटेड तो होऊ नये त्याकरता विधानसभेच्या निवडणुकीत खूप काळजी घेतली पाहिजे। जे सिनियर सिटीजन ते 85 वयाची जी मर्यादा आहे ती कमी करून 80 करायला पाहिजे। यापूर्वी 80 वयाचे जे मतदार आहेत त्यांना घरी मतदानाची सोय करण्यात आली होती, तर ती सोय पुन्हा करण्यात आली। जे शेड्यूल रेट आहेत इलेक्शनचे त्याच्यामुळे एक्सपेंडिचरचा खर्च वाढतो, तर त्या शेड्यूल रेटच्या बाबतीत पण मार्केटचा जो रेट आहे तो बेस पकडायला पाहिजे, कारण PWDचा रेट पकडून तो बेस पकडून शेड्यूल रेट बनवला जातो आणि जी खर्चाची मर्यादा आहे ती वाढवून अजून 15-20 लाख वाढवायला पाहिजे, कारण महागाई वाढलेली आहे। तर त्या संदर्भात पण त्यांनी अनुकूलता दर्शवलेली आहे।